लोकसभा चुनाव का मतदान समाप्त होने के बाद तमाम एजेंसियों ने एग्जिट पोल जारी कर दिए हैं, जिसमें सभी ने एक बार फिर प्रचंड बहुमत से प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की अगुवाई में भाजपा की सरकार बनाने का अनुमान लगाया है। हालांकि एग्जिट पोल को विपक्षी नेताओं ने नकार दिया है। महाराष्ट्र विधानसभा में नेता प्रतिपक्ष विजय वडेट्टीवार ने इस पर सवाल उठाते हुए कहा कि मौजूदा सरकार को खुश करने के लिए यह सब किया गया है। रविवार को नागपुर स्थित अपने आवास पर पत्रकारों से बात करते हुए वडेट्टीवार ने कहा, हमें पूरा भरोसा है कि 4 जून को इंडिया गठबंधन की सरकार बनेगी। यह सब सत्ताधारी पार्टियों को खुश करने के लिए किया जा रहा है। 4 जून को सच्चाई सामने आ जाएगी। वही महाराष्ट्र को लेकर भी उन्होंने बड़ा दावा किया है। उन्होंने कहा कि मुझे विश्वास है कि हमें महाराष्ट्र में 35 से कम सीटें नहीं मिलेगी। हे एक्झिट पोल आहे। प्रत्यक्ष निकाल हा महाविकास आघाडीला देशाच्या सत्तेमध्ये बसवणारा असेल। येईल जो रिझल्ट येईल तो देशामध्ये नरेंद्र मोदी सरकार हे बदललेलं सरकार तुम्हाला दिसेल। मुळातच 2 गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे। तुम्ही 10 लोकांना विचारलं तर 10 मधील 8 व्यक्ती हे मोदीच्या सरकारच्या विरुद्ध बोलताना आपल्याला दिसतात। तरी पण हा एक्झिट पोल अशा पद्धतीने दाखवत असेल। 400 पार का तो नारा आता होईत विरला। आपल्याला माहित असेल पश्चिम बंगालमध्ये सुद्धा 170 के पार दाखवलं, सांगितलं। आले किती तर 70। त्यामुळे यावर काही बोलून जायची गरज नाही। आणि ज्या पद्धतीनं गेली 10 वर्ष जनतेने या सरकारचा त्रास सहन केला, ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम झालं, तर हा बेरोजगारीवर निवडणूक झाली। शेवट ही विकासाची निवडणूक आपण हारतो म्हणून भारतीय जनता पक्षाने जात आणि धर्मावर नेली, हे संपूर्ण देशाने पाहिलं आहे। त्यामुळे यांचा पराजय हा निश्चित आहे। हे सर्व अंदाज तुम्हाला चुकलेले दिसतील एक्झिट पोलचे। आणि 4 तारखेच्या संध्याकाळी देशाची सत्ता ही बदललेली दिसेल, परिवर्तन झालेलं दिसेल। नाही ते काही कमी दाखवतात, काही जास्त दाखवतात, परंतु पूर्णतः विश्वास आहे आम्ही 30 जागेच्या पेक्षा अधिक जागा महाराष्ट्रात जिंकू। 35च्या आसपास आमची संख्या महाराष्ट्रामध्ये असेल। आणि इतर राज्यामध्ये ज्या काही पद्धतीनं दाखवलं गेलं आहे, उदाहरणार्थ कर्नाटकामध्ये किमान 20च्या वर जागा मिळतील हा सर्वांचा अंदाज होता। तिथे स्थानिक काही सर्वे त्यांनी केलेला तो सुद्धा अंदाज होता। तिथे सुद्धा अत्यंत कमी जागा दाखवल्या। याचा अर्थ हा स्पष्ट आहे की आपल्याला हे सत्तेमध्ये नरेंद्र मोदी येत आहेत, हे 2 दिवस आज आणि उद्यापर्यंत आनंद घेतील। ह्या म्हणा जेवढा आनंद घ्यायचा आहे, जाता जाता जेवढा आनंद 2-3 दिवसामध्ये घेता येईल तेवढा त्यांना घेऊ द्या। मात्र 4ला संध्याकाळी हे सर्व स्पष्ट होईल। हे एक्झिट पोल नेहमीच सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर अनेक एक्झिट पोल काम करतात। काही केले असतील प्रामाणिकपणे, मी सर्वांच्यावर हा दोष देत नाही, परंतु एक्झिट पोलचे सगळेच अंदाज खरे असतात असे नाही। अनेक वेळा ते अंदाज चुकलेले आहेत। इतका राग आणि संताप जनतेचा होता, तरी पण जर एक्झिट पोलमध्ये 300-350 दाखवत असतील तर हे मला वाटतं की कुठे ना कुठेतरी या निवडणुकीचे संदर्भात जनता ठरवेल 4 तारखेला, ते मतमोजणीनंतर स्पष्ट होईल। नाही हे महाराष्ट्रात तर मी सांगितलं ना, ज्यावेळेस केंद्रीय मंत्री हरतात त्यावेळेस हा आमचा आकडा 35च्या पुढेच जायला पाहिजे, परंतु तो बॅलन्स करायचा प्रयत्न केला गेला आणि दाखवायचा प्रयत्न केला गेला की कारण काही लोकांना राग येतो वस्तुस्थिती सांगितली तर, त्यामुळे त्यांना त्यांच्या समाधानासाठी काही आकडे फुगवून दाखवावे लागतात, नाहीतर तो राग सर्वे कंपनीवर काढला जातो। त्यामुळे दाखवताना तरी किमान त्यांना आनंद होईल तेवढा प्रयत्न मला वाटतं या एक्झिट पोल मधून दिसतोय। नहीं देखिए एक्झिट पोल में अंदाज जो बताया जा रहा है, सत्ताधारियों का गुस्सा नहीं आना चाहिए। इसलिए जो कहते हैं ना कि थोड़ा सा
उनको खुश करने के लिए ये एग्जिट पोल के कुछ आंकड़े कुछ चैनलों ने बताया है और कुछ सर्वे एजेंसी ने भी ये किया है। आपको 4 तारीख को सच्चाई दिख पड़ेगी। 8-10 में से 8 लोग मोदी सरकार के खिलाफ में थे, बात करते हुए दिख रहे थे। उनको उसमें गुस्सा दिखाई दे रहा था, चिंता भी दिखाई दे रही थी। तो इस स्थिति में हमें लगता है कि ये सब अंदाज गलत निकलेंगे। बहुत बार एग्जिट पोल के अंदाज गलत निकले हैं, ये सबको पता है और इसीलिए पूरा विश्वास है कि हमारे राष्ट्रीय अध्यक्ष खड़गे साहब ने जो कहा था, हम 290 के पार 95 के आसपास जाएंगे और हमारी सत्ता देश में आएगी महाविकास आघाड़ी की, ये पूरा विश्वास है। महाराष्ट्र टीवी 24 के लिए ब्यूरो रिपोर्ट नागपुर।